चला पडई टीमचे दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा प्लीज. चला दोन बॅटर घाई करा जरा प्लीज. चला पडई टीम दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा प्लीज. सुयोग आणि ऋग्वेदला आपण पाहताय दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना. चला सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं एवढा प्रगतीपथावर. आदरणीय हितेजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. पहिलाच बॉल हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर डेफिनेटली मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. लो फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. यावेळेला खेळून काढलंय खूप सुंदर पद्धतीने. चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. 2 रन्स मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 3 या धावसंख्येवर. सिंगल डबलला महत्त्व दिलंय दोन्ही फलंदाजांनी. पडिक टीमने या वेळेला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली एक कॉन्फिडन्स लेवलने. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना सरळ बॉल विकेट किपरने गॅदर केला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोचले गेले. आपण पाहताय अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट क्लब RMC RCM ट्रॉफी 2026. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पायावर जाऊन बॉल आदळला विकेट किपरच्या. तत्पूर्वी सिंगल वेगाने येईल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहिल्या षटक हे प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकात धावा थांबवलेत. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत. अप्रतिम चांगला फटका बॅकफुटला जाऊन खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. 2 रन्स मिळतील ओथ्रूच्या स्वरूपात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कोणताही गडीबाज झालेला नाही आहे. 6 ला 0. या यतीजी म्हात्रे साहेबांचं यतीचे स्वागत सन्मान या ठिकाणी कुमारजी नाईक साहेब या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करीत आहोत. अप्रतिम चांगला फटका ऑन साईडला खेळून काढलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला सरळ भिरकावून दिलंय.
चौकारासाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 10-0. चांगली स्टार्ट. 4 रन. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 10 रन येत असताना दिशांत नवीन गोलंदाजी मार्कवर येत असताना पहिल्या षटकामध्ये 10 रन. चांगली स्टार्ट पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर येताना दिशांत. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ साकारला गेलाय. सिंगल डबलला सुयोग आणि ऋग्वेद अशी जोडी पार्टनरशिप चांगली बिल्ड केले. अप्रतिम. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नियंत्रणबद्ध हा स्ट्रोक होता. अगदी बॉलला येऊन दिलं. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये खेळत असताना बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला. फक्त चेंडूला दिशा दिली आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तर लो फुल टॉस बॉल फसवलं यावेळेला हा आणि इथून कॅच ड्राफ्ट. खराब फिल्डिंग. सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर आणि इथून 2 रन्स मिळतील पुन्हा एकदा आणि संघाची धावसंख्या 15. 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. दिशांत थोडेसे नाराज आपल्या पार्टनरवर. 15 रन झालेत आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. खूप चांगला ड्राईव्ह. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. क्विकली थ्रो होतोय. तत्पूर्वी सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. सिंगल डबलला महत्त्व दिलंय. त्यामध्ये आपण पाहू शकताय या सिंगल डबलनेच धावा आलेत. एक फक्त मिसफिल्डचा फायदा मिळाला. चौकार आला. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल तर मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17-0. राईट मोर द विकेटने यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला हुक केलंय परंतु एकच रन मिळेल. या 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 9च्या सरासरीने 18 रन झालेत. अतिशय चांगला फटका. 2 षटक. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 18 या धावसंख्येवर 9च्या सरासरीने आतापर्यंत खेळलेत. पायावर बॉल परफेक्ट यावेळेला आदळला होता. लेग बाईच्या स्वरूपात डिक्लरेशन झोनमध्ये बॉल वळतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 19 या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पडाई टीमचे यावेळेला बॅटर सध्या खेळपट्टीवर टिकून राहिलेत आणि सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. दोन्हीही बॅटर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन. सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला स्ट्रोक जरूर लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 2 रन्स कंप्लीट केले जातील. तिसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे का? फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एक्झॅक्टली रन्स किती आहेत? पंच 3 आणि या 3 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 23 वर जाऊन पोहोचले गेले. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कोण म्हणतं की सिंगल डबलने रन्स बनत नाहीत, मात्र हे दोन्ही फलंदाज त्याच पद्धतीने रन्स बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थकलेले आहेत, दमलेले आहेत. सध्या तरी आपण पाहू शकतात ऋग्वेद. संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम ऑन साईडला खूप छान पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एकच रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर 24 रन्स. षटक क्रमांक 3रा आहे. विकेट मिळत नाहीये. डोकेदुखी सध्या दोन्ही फलंदाज बनलेत. प्रतिस्पर्धी संघावर ऑन साईडला खेळत असताना मात्र इथे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाले. तत्पूर्वी सिंगल मिळेल सुयोगच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. 25 या धावसंख्येवर 25 धावा या फलकावर. राऊंड द विकेटने गोलंदाज सज्ज होतोय. अप्रतिम चांगला फटका ऑफ साईडला ऑन द राईज खेळला गेला होता. 1 रन तर मेल या एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत ऋग्वेदला परतावा लागेल बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 26 या धावसंख्येवर. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सव्वीस धावा झालेत. 26 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत पडाई या टीमच्या. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढला 3 षटकांमध्ये. त्यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटची रुबी कट घेऊन बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. मोठे फटके आलेले नाही आहेत. सिंगल डबलला महत्त्व दिले दोन्हीही बॅटरने. ऋग्वेद आणि सुयोग अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चला बानकर टीमचे कॅप्टन आणि गास टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि हा चौकार येतोय. गुड शॉट 4 रन.
या चौकारीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचले गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगला बॉल डिलिव्हर केलाय. बॉलला टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने फ्लाईट दिली, सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या पाहायला मिळते 31. या धावसंख्येवर 31 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला, बानकर अँड गास टीम दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या लगेच. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. पुन्हा एकदा जागेवरून खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव येत नाही या डॉट बॉलची सांगता होत असताना. या हितेजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दोन्ही टीमच्या माध्यमातून बाणकर आणि गास टीम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, उंचीवर बॉल खूप निघून जातोय आणि इथून मात्र आपण पाहिला तर कॅच ड्रॉप्ड. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33. या धावसंख्येवर रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. यस, विकेट डाऊन, फलंदाज बाद. सोहम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस बॅटचा वापर केला होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज आणि यस, विकेट डाऊन. अशा प्रकारे 33 धावा फलकावर पाहायला मिळतात. 34 धावांचं लक्ष, 34 रन्स टू विन. चला, बानकर टीमचे कॅप्टन टॉस हितेजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. बानकर टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि गास टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. चला, लगेच फिल्डिंग सेट करायची वेळेची दिरंगाई न करताना. 34 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत यावेळेला संघ पाहायला मिळतोय. पढाई आज संघ आपण पाहू शकाल. यानंतर गास वर्सेस बाणकर टीम दोन्ही टीमच्या माध्यमातून सामना पाहायला मिळेल. बाणकर टीमने टॉस जिंकून प्रथमतः हाफ फिल्डिंग स्वीकारले. चला, 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा वेळीची दिरंगाई न करताना. 34 धावांचं लक्ष घेऊन उतरतील 2 बॅटर.
पण यावेळेला आपण पाहू शकतायत गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम प्लीज. चिनार आणि एका साईडला आपण पाहिलं तर राज. चिनार आणि राज अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. 34 धावांचं लक्ष घेऊन उतरले दोन बॅटर. पहिलाच बॉल आणि दांडी गुल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. चिनारच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. यावेळेला जागेवरून खेळले. लॉंग ऑफ कडे बॉल येतोय आणि यस विकेट डाऊन. सेकंड विकेट डाऊन. गॉन. आल्या पावली परत. फलंदाज बाद. हॅट्रिक वर यावेळेला पोहोचलेत गोलंदाज. आपण पाहू शकतायत मिहिर म्हात्रेला आपण पाहतायत. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 2 बॉलवर 2 विकेट. हॅट्रिक बॉल. यावेळेला अगदी मिडल स्टंपला बॉल होता. ऑन साईडला खेळून काढले. तत्पूर्वी सिंगल मेल. बऱ्याच वेळेनंतर सिंगल येत असताना हॅट्रिक बॉलवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं 34 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर स्थिर आतापर्यंत. फोर्स केलंय आणि यस विकेट डाऊन. क्या बात आहे. थर्ड विकेट डाऊन. फलंदाज बाद.
3 विकेट या षटकामध्ये मिहिर म्हात्रेच्या नावावर पाहायला मिळत आहेत. अचूक लाईन अँड लेंथ सध्या तरी मेंटेन करत असताना आपण पाहू शकतायत. यावेळेला क्रॉस बॅटचा वापर केला होता. बॉल पाठीमागे निघून जाईल. डिक्लरेशन झोनच्या दिशेने 1 रन मिळेल बाईकच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2. या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये परिपूर्ण धावांवर लगाम लावला गेलाय. अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींच्या जोरावर सध्या आपण विकेट येत असताना मिहिर म्हात्रेला आपण पाहतायत. जागेवरून खेळलेत. मिसटायमिंग स्ट्रोक 1 रन मिळेल. पुन्हा एकदा डी झोन मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 3 धावा आणि 3 विकेट. चांगली गोलंदाजी हाताळली मिहिर म्हात्रेने. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. चांगली गोलंदाजी आणि फलंदाजाला जखडवून ठेवलं गेलं. मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिलेच नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 3 वर 3. ऋग्वेद गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. यष्टेंच्या जवळून बॉल निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आणि यस दांडीगुल फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी 2026 पहिला दिवस आजचा या स्पर्धेचा. फुलटॉस बॉल होता. मिसटायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहेत अँड टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. तीन धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. बॅटचे एज घेत डिक्लरेशन झोनमध्ये बॉल वळतोय. रॉयल शेख सर त्या ठिकाणी दर्शवत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकाच्या समाप्ती अखेर. आतापर्यंत आपण पाहिलं तर बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 4 बॉलचा खेळ झाला. अजून सुद्धा 2 बॉल आहेत.
ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. वॉड शॉट, क्लास दाखवला. 6. संघाची धावसंख्या 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 24 रनचं अजून सुद्धा लक्ष आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर येत आहेत आणि इथून वॉट कॅच. वा, काय झेल टिपला गेलाय आणि सेलिब्रेशन पहा. 6वा धक्का. बॅक टू द डग आउट. गॉन. शुभम सोहम यांना आपण पाहू शकताय. तर मंदारजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपीज त्यांचे काकासाहेब आहेत आणि चांगला झेल टिपला त्याबद्दल 500 रुपये त्यांना त्या ठिकाणी कॅश प्राइज आले. थँक्यू. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. फक्त आणि फक्त 10-6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव. अप्रतिम पूल केलं या बॉलला आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. फक्त डिक्लेरेशन झोन साठी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 11. पार्थ म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. विजयासाठी लक्ष अजून सुद्धा 23 रनचं आहे. अप्रतिम चांगला फटका आणि 7वा धक्का बसेल की काय नाही. सोमने केली चुकी. 4 रन. रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 19 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. पंधराला 6. 15 लॉस ऑफ 6 विकेट. चांगला फटका खेळलाय आणि सरळ बॉल निघून जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 16 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका होता. बॅकफुटला गेले आणि हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेले. 17 रन. तर आतापर्यंत फलकावर 17 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 17 लॉस ऑफ 6 विकेट. रातोडी टीम सध्या यावेळेला स्ट्रगल करताना पाहायला मिळते. संघर्ष जारी आहे. तर एखादे 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय. परंतु त्यासाठी स्वतःवर असलेला आत्मविश्वास खूप महत्वाचा असेल.
चांगला बॉल होता टप्पा पडल्यानंतर, परंतु पंचांनी सांगितलं की हा चांगला बॉल नाही आहे आणि सरळ बॉल वाईटच्या स्वरूपात निघून जाईल. 1 फॉर द ओव्हर. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 18 रन. विजयासाठी 16 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. बॉल फेकून झालेत 4. 8 बॉल आहेत. शॉट ऑफ लेन बॉल होता, पूल केलंय आणि तेवढाच मात्र चांगला झेल ऋग्वेदच्या द्वारे. ग्रेट कॅच. फलंदाज बाज 7 धक्के 18 या धावसंख्येवर. थँक्यू. 18 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्ट्रगल करत असताना नवीन फलंदाज तेजस. उजव्या हाताचा फलंदाज. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील. 7 बॉल आणि 16 रन हे सामन्याचं समीकरण. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत फेकेपर्यंत यावेळेला 1च रन मिळेल आणि 8वा धक्का 19 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. 19 लॉस ऑफ 8 विकेट. 19ला 8, 6 बॉल आणि विजयासाठी 15 रन. एकोणीस धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना सुयोग म्हात्रेला आपण पाहतायत. सुयोग आपल्या बॉलिंग मार्कवर येताना 8 धक्के सध्या तरी आपण पाहतायत. त्यानंतर दोन संघांमध्ये अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळेल का? बाणगर वर्सेस गास या दोन टीम मध्ये. यावेळेला बॉल निघून जाईल. यस, वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये 14 रन. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स येतील का? मात्र यस, डेफिनेटली 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल आहेत तुमच्याकडे 5 बॉल आणि 12 रन. 5 बॉल 12 रन हे सामन्याचं समीकरण रातोडी टीमला विजयासाठी. आउटसाइड दी लेग स्टंप आणि पंच वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 23 रन. 11 रनची आवश्यकता आहे, परंतु अजूनपर्यंत जिद्द सोडलेली नाहीये. फलंदाजाने चांगली चुणूक दाखवत आहेत. रन्स येत आहेत आणि इथून लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कदाचित पायावर बॉल जाऊन आदळला. हलक्याशा हाताने खेळले नाहीत आणि लेग बायचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 10 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3. 4 बॉल. 4 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण.
बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. 3 बॉल आणि विजयासाठी 10 रन हे सामन्याचं समीकरण. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार करू शकेल, परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स सध्या तरी तो दिसत नाहीये. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल डिक्लेरेशन झोनमध्ये. 25 रन, 2 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. चांगले गोलंदाजी केले आतापर्यंत. कॉन्ट्रीब्युशन करत असताना आपण पाहू शकतायत. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय. तत्पूर्वी फिल्डर येतील आणि कॅच ड्राफ्ट. अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय पडई या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल तर हार्ड लक रातोडी टीम. ऋग्वेद ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऋग्वेद, आपण लगेच व्यासपीठ जॉईन करायचं आहे. चला या, मॅन ऑफ द मॅच आपल्याला सन्मानित केलं जाईल.